ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले उदरावया आले दिना जाना मूर्ति संत जगे अवतरले मूर्ति संत जगे अवतरले उदरावया आले दिना जाना मादिक त्यांचे वंदित पायवनी मादिक त्यांचे वंदित पायवनी नामगे वदने दोष भाषे दुराचार्य विषय असंत दुराचार्य विषय असंत संत कृपे त्वरित उद्धरतो मादिक त्यांचे वंदित पायवनी मादिक त्यांचे वंदित पायवनी नामगे वदने दोष भाषे खंडित नामा त्यांचा वास आहे खंडित नामा त्यांचा वास आहे निशंदनी न्याय सत्संग खंडित नामा त्यांचा वास आहे खंडित नामा त्यांचा वास आहे निशंदनी न्याय सत्संग ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले उदरावया आले दीनजना ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवनी नाम घे वदनी दोष जाती होका दुराचारी होका दुराचारी विषयी असक्त संता कृपे त्वरित उद्धरतो ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवनी नाम घे वदनी दोष जाते अखंडित नामा
अखंडित नामा त्यांचा वास पाहे निशिंदिने ध्याय सतसंगते ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवने नाम घे वदनी दोष जाते विठ्ठल पहिल्याच्या सारखा टाळी वाजवा भजन करा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उधरावया आले दीनजना ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवने नाम घे वदनी दोष जाती पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरी चरण Oh
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे आदी करण तेचे वंद श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराचे सुता चरणावरी ठेवणे माता साष्टांगे आता दंडवत विठ्ठल नम बाळू मामा नम विश्वरूपा नम बाळू मामा नम विश्वरूपा माय बापा नमो बाळू मामा नमो विश्वरूपा अपार अमोपा माय बापा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उधरावया आले दीनजना ब्रह्मादिक त्यांचे वंदित पायवनी नाम घे वदनी दोष जाती प्रस्तुत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक निश्चयाचे महामेरू बहुत जनाशी आधारो अखंड स्थितीचे निर्धारो श्रीमंत योगी नरपती हैपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत दयावंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची गुरु अखंड अनाहत कीर्तनामुळे ज्याची काया भ्रमीभूत झाली असे साक्षात्कारी सत्पुरुष जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा देह अखंड शिजवणारे देवमान्य संत मान्य जगमान्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांना प्रिय असणारे नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या शिवेकरिता निवडला आहे विठ्ठल या अभंगात नामदेव महाराज संत महात्म्यांचं वर्णन करतात नामदेव महाराज कोण ज्या महात्म्याने मूर्तीतून बाहेर देवाला काढलं जीव घातलं तो नामदेव महाराज फिरविले जेवळ जगा माझी खाती ज्ञानदेवा हाती दूध प्याला त्या नामदेव महाराजांचा अभंग आहे अभंग 4 चरणाचा आहे अभंग संतपर प्रकरणातला अभंग आहे सज्जना हो संत श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात हे संत महात्मे ब्रह्मस्वरूप आहेत ह्या जगामध्ये अवतीर्ण झाले ते दीनजनाचा उद्धार करण्यासाठी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उदरावया आले दीनजना असा अभंगाच्या पहिल्या चरणाचा अर्थ विठ्ठल त्यांचा अधिकार किती आहे तर साक्षात ब्रह्मदेव त्यांच्या पायाची पूजा करतो आणि त्या संत महात्म्याचं नाव घेतल्या घेतल्या दोष निघून जातात असा अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा अर्थ ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवणे आणि नाम घेवतनी दोष जाती विढाला त्या संत महात्म्याच्या संगतीमध्ये महाराज सज्जन असू द्या दुर्जन असू द्या नास्तिक असू द्या कसलाही असू द्या धरून जातो होका दुराचारी विषयी असक्त
आणि संता कृपे त्वरित उद्धरतो असा अभंगाच्या 3ऱ्या चरणाचा अर्थ. विठ्ठल असे संत महात्मे असणारे एवढा त्यांचा अधिकार आहे. आणि शेवटच्या चरणात माझे नामदेव महाराज म्हणतात अशा संतांची मला जन्मोजन्मी संगती घडावी. अखंडित नामा त्यांचा वास पाहे निशिंदने ध्याय सतसंगती. मला या संतांची संगती प्राप्त झाली पाहिजे असा अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ झाला. आपला कीर्तन जा करलाय. विठ्ठल सच्च ना हो माय बापा. कीर्तन मी काय जास्त वेळ करणार नाही दादा. ऐका, संत श्रेष्ठ नामदेव महाराज ब्रह्मस्वरूप असणारे संत महात्मे आहेत. आणि या जगामध्ये अवतीर्ण कशासाठी झाले तर दीनजनाचा उद्धार करण्यासाठी झाले. एवढ्याच चरणाचा विचार करायचा, कीर्तन सोडायचे. विठ्ठल ऐका, थोडासा बारीक जर विचार करायचा म्हणलं तर या जगाच्या पाठीवर कुठंच काय नव्हतं महाराज. पप्पा महाराज पहिले कुठेच नव्हती काही. चंद्र सूर्य तारा नाही. कानोबा तेरे महाराजांसाठी बघायचं काम नाही. आज मजाच आहे. पहिलं कोटच काय नव्हतं महाराज. फक्त एक डालगज निर्माण झाली म्हण. बघा, डालगज म्हणजे काय? ती माया आहे. आणि माया म्हणजे काय? ती ब्रह्म आहे. ब्रह्म आणि माया एकच आहे. ब्रह्म म्हणजे काय? ऐका, पहिली गोष्ट, ब्रह्म म्हणजे ओम आहे. ओम ब्रह्म कस काय? त्याचं उत्तर असं आहे महाराज, माया आणि ब्रह्म एकच आहे. ते ओम ब्रह्म आहे म्हणून कोण सांगितलं तर माझ्या संत महात्म्यानं सांगितलं. ओंकाराचे बीज हाती रामचे बीज, हाती रामचे बीज, हाती रामचे बीज, ओंकाराचे बीज, हाती रामचे बीज, हाती नीच. संत महात्मे सांगतात जे ओंकाराचं बीज आहे ते आमच्या हातात आहे म्हणून आम्ही सांगतो. आपल्याला काय ओम आणि फिम माहित होता, पण संत महात्मे सांगतात. ऐका, ओम म्हणजे काय? उकार, आकार आणि मकार, त्याला ओम म्हणते बर का. आता ऐका, माया त्याची ब्रह्म
ब्रह्म त्याची माया आणि अंग्याने छाया जया परी. माया तेच ब्रह्म आहे, ब्रह्म तेच माया, हे तुमच्या डोक्यात बसलं, आता काय बघायचं काम नाही. पण ह्या दोघांनी कुटाणा केला, कुण ओमाना आणि मायाने. काय कुटाणा केला? 3 देवाला जन्माला घातले महाराज. कोणते 3 देव आहेत? आकार तो ब्रह्म, उकार तो विष्णू, 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 आकार महेशु जानिला, जगी सूर्य जैसे प्रकाशले, जगी सूर्य जैसे प्रकाशले, विष्णू आणि मकार महेशो जानियाला. अजून थोडं मोकळं करून सांगतो. हो का, असा ओम असतो मधून त्याला उकार असतो. वरला ब्रह्म, मधला विष्णू आणि खाल्ला महेश. विठ्ठल हे 3 देव निर्माण झाले. मी का सांगतोय, माझ्या काय नांदेडच्या गोळ्या संपल्या. हे ब्रह्मस्वरूप देव आहेत, हे ध्यानात ठेवा. ऐका, ब्रह्मस्वरूप देव असल्यामुळं आधी ओम लावावं लागतंय. आता मला सांगा, माझं नाव विकास ज्ञानोबा बेटेकर. ज्ञानोबा का? ते कोण आहे? माझे पिता आहेत, म्हणून ज्ञानोबा हे नाव लावावं लागतंय. तसं माझ्या भगवंताने बघा नाव लावले. कुणाची? ओमाचे लावले. ओमाचं ओम ब्रह्माय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय. हे 3 देवाच्या नावाला अगोदर ओम ओम येणार का? उत्पत्ती ओमापासून. विठ्ठल कळाले ना सगळ्याला? भाऊ तुम्ही म्हणसाल मला कीर्तन कळना, थोडं अवघड आहे, जड जाईल, मोकळं मोकळं करून सांगतो. हे ध्यानात ठेवा. ह्या 3 देवापैकी एका देवाला करमलं नाही. एकलीने कंटेची मनोनिया येणे, केले निर्माणे 14 ही भुवने. गगन चंद्र सूर्य एकलीने कंटेचे मनोनिया येणे, केले निर्माणे 14 ही भुवने. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पंच ही महाभूते बहुतुके भिन्न भिन्न. कळ नाही गेले कसे बसलेत बघा की. हो का, सुकून गेले आणि बसलेत सुकून. विनोदाची कथा
पुणेकर म्हणतात ह्या समाजाला विनोदाची कथा गोड वाटाल्या पण देवाचा आवड नाही गेलंय महाराज सरस्वतीची कृपा झाल्यावर बघायचं काम नाही लटकर लोकांना खरं वाटायला लागलं साज नाही पटत महाराज ऐका किती आनंद आहे आपल्या परमार्थामध्ये बघा आज किती भक्त आनंदानं नाचले आज एवढे मग्न झाले लोक की बघायचं कामच नाही महाराज आज जे नाचत नाही ते नाही नाचून घेतलं या बाळूमामाच्या दरबारातून आज तर बघायचं कामच नाही काय वाजत गाजत काय वाजत बाळूमामाचा भक्त आनंदी नाचत या घटंगरा गावात काय वाजत गाजत आणि बाळू मामाचा भक्त आनंदी नाचत बघायचं काम नाही महाराज असा आनंद घेतला की बघायचं कामच नाही महाराज आणि त्याच बाळू मामाचा अवतार आहे ऐका कसा कसा अवतार आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत आलोय विषय ध्यानात ठेवा फक्त त्या देवाला कर्मना गेला म्हणून गगन चंद्र सूर्य तारा हे सगळे निर्माण केले काय काय निर्माण केले थोडस ध्यान देऊन ऐका बरं का काय काय निर्माण केले कसं कसं निर्माण केलंय हो काही 2 पायाचे केलेत काही एकाच पायाचं निर्माण केलंय का केलं देवाला कर्मना गेलं म्हणून केलं केली एक चरणी शरीरे 2 पायाची अपारे 3 पायाची मोहरे अति सुंदरे चतुष्पदे अति सुंदरे चतुष्पदे म्हणजे महाराज इतकी गाय सुंदर केली की बघायचं काम नाही घोडा इतका सुंदर केला बघायचं काम नाही महाराज अशा माझ्या भगवंताने निर्माण केले राम महाराज ऐका अशा काही जणांना इतके पाय दिले की मोजताच येईना किती पाय दिले बघा गोम असते बघा ते गोगल गाय असते का ते आपल्या पेरणीमध्ये सापडते बघा कळपच्या कळप चरत आहे त्याचे पाय मोजून दाखवा पाठ थापते तुम्हाला पायच मोजता येत नाहीत आणि हो का आमचा शेषनागाचा एकही पाय नाही आमचे महाराज सांगतात सर्पादे येवनीच्या ठाई म्या पायाची केले नाही एवढं निर्माण केलं की बघायचं कामच नाही महाराज पण
एवढी सृष्टी देखील निर्माण करून माझ्या भगवंताला कर्मना गेलं महाराज. का कर्मना गेलं? मी एवढे जीव जंतू निर्माण केले, एवढे युन्या निर्माण केल्या, पण माझं नामस्मरण करणार, माझ्या पुढे असं चांगलं चोपदार आणि नाचणार ह्याच्यात एकही नाही. महाराज लय नाच जाऊ नका. मंडळी आल्यात का? नाही का? मग बरं आहे, नाच काही अडचण नाही. मी आज का चुकून आहे, माझी ट्राली मध्ये बसल्या म्हणून चुकून आहे. मला येत नाही सांगितलं आज मी आहे कीर्तनात, त्याच्यामुळे चुकून लय बायाला भ्यावं लागले महाराज. कशाचं काल महाराज लग्नाच्या आधी मला मजा वाटायची. लग्न जमलं की मी नवरा म्हणजे बायको, नवरा बायको, बायको नवरा, नवरा, इतका आनंद की बघायचं कामच नाही. मला असं वाटायचं बायको अशी नीट करेन, अशी बायको वागवीन, बायकोचं बोलून सुद्धा घेणार नाही, इतकी ताईट बायको वागीन, बघायचं कामच नाही, असं करीन तसं करीन. म्हणजे आजी तिथं बसले होते, विकास बस रे गुणानं तो बाप बी असाच म्हणत होता. बस गुणानं तो बाप बी असाच म्हणत होता. म्हणजे आमच्या घरातलं घ्यालो ग, तुमचं इकडं तिकडं सांगितलं तो ग, राग येतो कशाला महाराज बोलायचं, ते अवघड झालंय. आता बरेच लोक म्हणतात महाराज लोकांनाच बायका झाल्या का, आम्ही काय शुक्रोड्या सोबत लग्न केले का, लयच बायकाच सांगते. तुम्हाला खरं सांगू का, आम्ही बायकाचं का सांगतो, तुमच्या बायकाचं सांगितलं की आम्हाला शिवाय भेटतात. आमचं कसं बिक झालं म्हणून आम्ही आमच्या बायकाचं सांगतो. विठ्ठल परवा दिवशी मी कीर्तनाला गेलो होतो, इतकं चोपदार नाचलं की बघायचं कामच नाही. टना टन उड्या हाणलं, टना टन उड्या हाणलं, बघायचं कामच नाही. त्याची बायको म्हणजे का हो कीर्तन सुटणार म्हणजे बरं का, एवढं टन उड्या हाणतो तुम्हाला काही विकास महाराजांना काय असं काय खुनीलं होतं का काय, तुम्ही लयच नाचत होते हो. अगं काय झालं तुला खरं सांग का, म्हणजे मला नाचायची अजिबात हौस नव्हती, पण काय झालं विकास महाराजांना रामकृष्ण हरी म्हणायला आणि माझ्या धोत्रा झुरळ सोडायला एकच झालं. म्हणजे झुरळ काय निघा ना आणि मी उड्या हाणल्या शहर आहे ना, तसं झुरळ मूळ काय नाही केलं. मग बरं आहे. विठ्ठल विठ्ठल थोडं सांगितलं बरं का, विनोदाचं कसे फुलले जस का हाब्रेट फुलं आपली सुलेफुर असते का, वारं सुद्धा कसं डुलते तसे डोला लागले. आधी हो का फोडीले गवारी, 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 दिशी तोंडावर जशी गौरी फुटते तसं तोंडावर दिसते महाराज. आणि विनोद सांगू द्या लय भारी खुश होते. ज्या महाराजाच्या कीर्तनामध्ये जास्त विनोद ते लय भारी महाराज म्हणतात. महाराज मी थोडं चुकूनच बोलणार आहे आज, मला बायकोनं दबाव टाकलाय आज, अजिबात नाही म्हणजे महाराज माझ्यावर बायकोले दबाव टाकला. आपले घरचे जवळचे म्हणून सांगालो बरं का, लोक दुसऱ्याचं सांगण्यापेक्षा आपलं सांगावलं. मला सकाळी दाबून म्हणजे महाराज म्हणलं काय झाडून काढा झाडून, मला अगं काय बावळट आहेस का काय तू, म्हणलं मूर्त्या करतोय कीर्तन करतोय एवढा चांगला माणूस मला झाडून काढायला लावतेस, लग्न होऊन 4-5 वर्ष झालं म्हणलं, हे तर आतापर्यंत तुझंच ऐकत आलो, मला झाडून काढायला लावतेस का, अजिबात मी झाडून काढणार नाही, लग्न झालं तो आपासून तुझं ऐकतोय म्हणलं. हा मी काय तुझं ऐकायला काय चोपदार दिसलो काय, हा मी काय बायकोचं ऐकायला काय, जाऊ दे आता, हा मी काय बायकोचं ऐकायला काय नारायण महाराज दिसलो का काय, मी अजिबात ऐकत नाही कुणाचं, लग्न झालं तेव्हापासून तुझंच ऐकतोय. हा सांगून ठेवतो तुला, मी अजिबात झाडून काढणार नाही, आता माझं ऐकायचं, मी आधी धुणार मग झाडणार. आल्या का इथं, नाही तर लगेच पेटल बाबा.
लय अवघड आहे महाराज. ऐका विठ्ठल एवढं जग निर्माण केलं माझ्या भगवान परमात्म्यानं, पण कर्मना गेलं दादा. कर्मना गेलं म्हणून काय वाटलं, असा एक मनुष्य देह निर्माण करावं की त्याला देव म्हणून कळावं, त्यानं धर्मानं वागावं, त्यानं माझी पूजा करावं, त्यानं माझी आराधना करावं, त्यानं मला प्राप्त करून घ्यावं म्हणून एक योनी निर्माण केली. कोणती निर्माण केली बघा, आयुष्य देव कुणी सृष्टी ते सुख न वाटेचे देवाते, मग मानवी देह प्रकृती आदरे बहुते निर्माण केले. मानव देह निर्माण केला, त्याला काय काय ज्ञान दिलं बघा. कसं भांडण करायचं ते ज्ञान दिलं, कसं वागायचं ते ज्ञान दिलं, कसं चोरी करायचं ते ज्ञान दिलं, कसं डोकं लावायचं ते ज्ञान दिलं. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही, जेने ज्ञान देही विदेही पाही पावती. विठ्ठल विठ्ठल असा मनुष्य देह निर्माण केला की बघायचं कामच नाही. ते देह बघून माझ्या भगवंताला सुख झालं. देखोनी मनुष्य देहाशी सुख झाले भगवंताशी, अधिकार ब्रह्मज्ञानाशी आणि येणे देहाशी महत् प्राप्ती. काय त्या देहानं महत् प्राप्ती होईल म्हणले, काय अधिकारच एवढा देऊन टाकला. देव साक्षात देव होता येतोय एवढा अधिकार दिलाय बघा. किती अधिकार दिलाय. मनुष्य देहाची ज्ञाने आणि सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पदवी म्हणजे साक्षात देव होता येते. आणि आयुष्य किती दिलं, आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे. विठाला विठाला एवढा सुंदर मानव देह निर्माण केला महाराज. आणि मग लोक जन्माला आल्यानंतर महाराज इतकं आनंद, ते आपलं रोजच आहे, काय अडचण आहे त्याला काय बघायचे. ते नाचालेत आपल्या चोपदार महाराजासारखं, त्याच्यात काय थोडं बघायचे. ते बसतात गुणांना, काय अडचण नाही. विठ्ठल विठ्ठल मनुष्य देह निर्माण केलं. ऐका बसा बसा खाली, नका वाजू. अजून कोणाच्या अंगात येईल नसलेला तर आजकाल लयच अंगात आले हो. कुठलं आले काय आले काय नाही की काय नाही, बरंच अंगात आले. जाऊ द्या, ते विषय सोडून कशाला उगा आता इकडला तिकडला गप्पा, आपला आपला विषय धरून चालतो. ऐका, मनुष्य देह निर्माण केला कशासाठी. देवे दिला देह भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. ह्या भजनासाठी देह दिला, पण वापरला कुठं, संसारात वापरला. मग ते महाराज भगवान परमात्म्याला वाटलं की ह्या मनुष्य देह इतका सुंदर निर्माण केलाय आणि ते भक्त माझी स्तुती करेल, माझं भजन करेल. ह्यानं काही केलं नाही महाराज. ह्याला एकच ध्यान, कोणतं, लग्न करणे, सासरवाडीमध्ये जाऊन राहणे. लय सासरवाडीमध्ये जाऊन राहतात. आणि महाराज मायबापाची सेवा करायची नाही आणि सासूला सासरला घेऊन कुंभमेळ्याला जायचं. महाराज मायबापाची सेवा, अधर्माने वागायचं महाराज. कसं आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, माता पिता कोई न माने, माता पिता को कोई न माने, औरत को
आले लोक महाराज संसारामध्ये राहू लागले बायकोचं ऐकू लागले राणी सावरगावला मंगळवारी बाजारला जाऊ लागले आणि बायकोसाठी जिलेबी आणलाले मायना एवढा एवढा चिवडा सांगितला तर आणत नव्हते म्हणजे बायकोचं ऐकून महाराज लय ताप संसारामध्ये इतका ताप तुम्ही संसारी कसं आहेत सगळ्याला माहित आहे किती ताप आहे तुम्हाला सांगू का संसारामध्ये पडलं की भांडणच लागते बघा ते जे भांडण असते तेच संसारामध्ये ज्याच्यात भांडण नाही ते संसार नाही महाराज इतकं भांडण कुणाकडून बोलावं काहीच कळत नाही मुसळे महाराज मला सांगा ऐकून बोलावं का बापा बायको कोण बोलावं सांगा बरं मीच ब्रह्मचारी आहे म्हणा तुला काय सांगू महाराज लय अवघड महाराज काय सांगा आई आली आई घराने सांगते तुझ्या बायकोनं असं केलं तुझ्या बायकोनं तसं केलं तुला सांगता येत नाही तुझ्या बायकोला आता ती आल्यावर तिला म्हणत होता आई तुझंच खरं आहे तुझंच खरं आहे तुझंच खरं आहे ती निघून गेली की लगेच बायको येते तुमच्या माईनं असं केलंय तुमच्या माईनं तसं केलंय सांगता येत नाही तुमच्या माईला मी तिथून आले तुमच्यासाठी नांदायला येतं मी काय 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 सांभाळू म्हणले मी काय काय हे करू म्हणले तुमचं सगळं ऐकून चाललं तुमच्या माईनं असं करावं का मी तिला म्हणलं बाई तुझंच खरं आहे तुझंच खरं आहे तुझंच खरं आहे पण योगा असा दोन्ही बी जोडूनच आले आता मी मला आता चला बाहेरच बरा आहे बाहेरच बरा आहे काय सांगावं लय अवघड आहे महाराज संसार या संसार नगरी या संसार नगरी संसार नगरी बाजार भरला बाई या संसार नगरी बाजार भरला बाई नाही महाराज कसं पाठ नाही जे तुम्हाला पाठ आहे ते मला पाठ नाही या संसार नगरी बाजार भरला ग बाई या संसार नगरी बाजार भरला ग बाई यात सुख नाही त्यात सुख नाही मग आधीच सांगाव का मी लग्न तर केलं नसतं की आता म्हणाला प्रमाणे मला हो का असं पुन्हा सांगते तर एकदा हिरीत पडल्यावर तुला ओरी कसं काढावं मध्ये मजा कळस केला महाराज संसारच असला आहे बघा शेवटाला कधी जात नाही या संसारामध्ये खूप दुःख आहे महाराज किती संसाराचे दुःख सांगू महाराज आता महाराज मला असं वाटतंय थोडस आपलं लयच भजनावर चाललंय का असं वाटतंय थोडं ऐकायला मला थोडस बोलू द्या की सगळ्यांना चालेल मला पण शिंगल करा मावली माफी मागून विठ्ठल विठ्ठल मला एक सांग का जे महाराज पुराव्याला धरून सोडतोय त्याला प्रमाण द्या म्हणायची गरज नाही द्यावंच वाटते महाराज कोणी कोणी महाराज म्हणतात आमच्या कीर्तनात प्रमाण द्यायचे नाहीत तू नाशिकला प्रवचन कर कीर्तन कशाला करतो कुंभमेळ्यामध्ये तिकडं हो का कीर्तन म्हणजे जसं मंडपाला झालर गोड दिसते तसं कीर्तनाला प्रमाण गोड दिसतात विठ्ठल एवढं महाराज दुःखी बघायचं कामाचं नाही महाराज इतकं बघायचं काम नाही इतकं दुःख इतका दुःखाचा संसार महाराज कशाचं कारण इतका संसार वाईट चला महाराज मी बी एक महाराज आहे पण माझं एक वैयक्तिक मत आहे महाराज प्रमुख महाराज ऐका काय माझ्या गोरोबा काकाने भजन केलं पण धंदा म्हणून मडकी घडवली माझ्या सावता बाबाने
शेती केली, परमार्थ केला, पण महाराज परमार्थामध्ये व्यवसाय येऊ दिला नाही. अशी लोक वागू लागले. वागत असताना काय करावं? माझ्या भगवंताला चिंता पडली. कोण भगवान? ऐका, ब्रह्मस्वरूप असणारे 3 देव, या 3 देवाला विचार पडला काय करावा आता. तर सगळ्यात विचार जास्त पडला माझ्या भगवान शंकराला. आणि भगवान शंकराच्या मनात असं आलं, जे लोक परमार्थ करत नाही, पैसा घेऊन परमार्थ करतात, मग हे लागू होत नाही, फरक कुणाला पडत नाही. म्हणजे महाराज अधर्म होऊ लागला. बुडविला धर्म, अधर्म झाला फार, सोसविना भार मजा. इतका धर्म बुडवला की बघायचं कारणच नाही. महाराज माझ्या भगवान शंकरानं विचार केला की निवृत्तीनाथाचा अवतार घ्यावं आणि या जगाला ज्ञान द्यावं. महाराज पहिला अवतार माझ्या भगवान शंकराचा झाला. कोणता? सदाशिवाचा अवतार. स्वामी निवृत्ती दातार विठ्ठल विठ्ठल. माझ्या भगवान विष्णूने विचार केला, पप्पू महाराज ज्ञान कुणाकडे शिल्लक राहिलं नाही, ज्ञानाचा प्रचार कसा करावा, म्हणून माझ्या भगवान विष्णूने अवतार घेतला. लोपले ज्ञान, लोपल ज्ञान जगी इतने दिगानी, लोपल ज्ञान जगी, ओ लोपल ज्ञान जगी इतने दिगानी, लोपल ज्ञान जगी, लोपल ज्ञान जगी इतने दिगानी, लोपल ज्ञान जगी, लोपल ज्ञान जगी इतने दिगानी, संपून गेलं. महाराज किती संपून गेलं. बायको नवऱ्याच्या पाया पडणार गेली, सासू सासऱ्याची सेवा करणार गेली, मायबापाची सेवा करणार गेली. महाराज नवऱ्याला सुद्धा नीट बोलणार गेले. महाराज इतक्या बाया महाराज नवऱ्याचं नाव सुद्धा नीट घेईना गेल्या. एका बाईनं नाव घेतलं, दिवडी 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 कारलं, माझ्या मालकाच्या बापाला वगारानं मारलं, असं नाव घेऊन अपमान करू लागले. महाराज नवऱ्याची देखील लोकांना लाज वाट लागली. लोकांचं सांगण्यापेक्षा आपलं सांगतो, त्याला जाऊ द्या. ऐका, माझं कीर्तन होतं अहमदपूरच्या पलीकड. दादा, ओ दादा, माझं कीर्तन होतं अहमदपूरच्या पलीकड. आणि माझी बायको म्हणली, महाराज मला कीर्तनाला यायचंय. मी म्हणलं कशाला? कीर्तनाला यायचं. मी म्हणलं कीर्तनाला येऊ नका, मी बाया संग येत नाही. म्हणलं नाही, मग मला माझ्या माहेरच्या पलीकडे कीर्तन आहे, तर मग तुम्ही मला माहेरात सोडा आणि पुन्हा मग मला घ्यायला या. मी म्हणलं काय अडचण नाही, तसं जमतो. बायको घेऊन गेलो माहेरामध्ये तिच्या. बायको सोडले, तिथं कीर्तन झालं, आलो. महाराज असा सुंदर फेटा होता, गुरु शर्ट होत, एकदम ओके होत. आता मला सांगा, मी दिसायला काय मत एक नंबर दिसतोय की हो, तरुण तडपदार, तुम्हाला माहितच आहे, बघायचं कामच नाही, असा मान दिसतोय. मला बायको म्हणले, महाराज ऐका की. मी म्हणलं काय? तुम्ही तुमच्या सासरवाडीला येताना हे धोतर गुरु शर्ट घाल जाऊ नका बरं. लाग ह्याच्यामुळे तर आपलं थोडं बरं चाललं. तू असं कसं म्हणालीस? तसं नाही व. काल माझ्या मैत्रिणी आल्या मला भेटण्यासाठी, आणि माझ्या बायकोचं नाव पल्लू आहे. आणि मग ते म्हणले, त्या म्हणल्या, पल्लू अगं तू काय येडी आहेस काय? म्हणलं काय झालं? अगं नवऱ्याला घेऊन यायचं तर सासऱ्याला कशाला घेऊन आलीस? मी म्हणलं बावळट, मी तुला काय सासरा दिसतो का? लोकाला सासरा दिसतोय कशाचं? काय पण नवऱ्याची इज्जत हे काय काहीच कळणार गेलं. अशा संसारामध्ये गेले. ज्ञान सगळं लोपून गेलं म्हणून माझ्या भगवान विष्णूने अवतार घेतलाय. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि
ब्रह्मदेवानं देखील अवतार घेतलाय. ब्रह्म स्वपान तो झाला भक्त आनंद वर्तला भक्त आनंद वर्तला आनंद वर्तला. हे अवतार माझे कशासाठी झाले महाराज? या जगाला उदाहरण म्हणजे ज्ञान देण्यासाठी माझ्या संत महात्म्याचे अवतार झाले. पण एक दिवशी भगवान शंकराला कर्मना गेलं महाराज. का कर्मना गेलं ऐका. भगवान शंकराने भगवान विष्णूचे 10 अवतार पाहिले. साहेब 10 अवतार पाहिले आणि त्याला एक अवतार आवडला. कोणता? श्रीकृष्णाचा 8वा अवतार आवडला. आणि 8वा अवतार आवडल्यानंतर माझे भगवान शंकर वैकुंठामध्ये जातात आणि म्हणतात भगवान काय तुमचं रूप आहे हो 8व्या अवतारामधलं? कसलं 8व्या अवतारामधलं काय रूप आहे? काय तुम्ही गोंडासाठी महाराज श्रीकृष्णाचं रूप बघा तुम्ही. त्याचं लक्षण कसं आहे त्यांना आठवा. ऐका. भगवान श्रीकृष्णाने खांद्यावर कांबळी घेतली आहे. हातामध्ये खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी सावळा जगदेवी सावळा सावळा जगजेती सावळा जगजेती खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे धेनू सावळा जगजेती. महाराज भगवान श्रीकृष्णाचं रूप माझ्या महादेवाला आवडलं आणि माझ्या महादेवानं सांगितलं भगवान मला देखील तेच रूप घेऊन अवतार घ्यायचा आहे आणि अवतार घेऊन मला काय करायचंय? तुम्ही गायी वळल्या, तुमच्या हातामध्ये काठी होती, खांद्यावर कांबळ होती, तुम्ही गायी वळल्या, पण मला अवतार घ्यायचा आहे. अकोळ ह्या गावामध्ये अवतार घ्यायचा आणि मी अवतार घेणार आहे. म्हणून महाराज माझ्या भगवान शंकराने भगवान विष्णूची परवानगी घेतली. का? भगवान शंकराची गुरु भगवान विष्णू आहेत आणि भगवान विष्णूचे गुरु भगवान शंकर आहेत. हे दोघं एकमेकाचं भजन करतात. भजन करी महादेव राम पूजे सदाशिव. भजन महादेव करतो तर राम महादेवाची पूजा करतो. हे दोन एकच आहेत म्हणून त्याची परवानगी घेतली आणि अकोळ्या गावामध्ये अवतार घेतला. विठ्ठल धनगराचे कुळी अवतार झाला. धनगराचे कुळी अवतार झाला. धनगराचे कुळी अवतार झाला. धनगराचे कुळी अवतार झाला. ऐका मंडळी. धनगराचे कुळी अवतार झाला. उदरावयाला दीन जना. त्या दीन जनाचा उद्धार करण्यासाठी माझ्या भगवान शंकराने धनगराच्या कुळामध्ये अवतार घेतलेला आहे. अवतार संत महात्म्याचा झाला. कोणतं गाव आहे? अकोळ नावाचं गाव, बेळगाव जिल्हा, चिकोडी तालुका आणि अकोळ या गावामध्ये माझ्या भगवान शंकराने बाळूमामाचा अवतार घेतलाय. तुकाराम महाराज माझ्या बाळूमामाने सोमवारी जन्म घेतलेला आहे. अश्विन शुद्ध द्वादशी बाळूमामाचा जन्म झालाय. कशासाठी झाला? या दीन जनाचा उद्धार करायचा होता. ऐका. दीन जनाचा उद्धार करण्यासाठी माझ्या बाळूमामाने सामान्य माणसाचा अवतार घेतलेला आहे. किती सामान्य, किती साधं रूप आहे. गुलाबी कलरचा फेटा बाळूमामाच्या डोक्याला आहे. हातामध्ये काठी, खांद्यावर घोंगडी.
महाराज आमचे दास महाराज म्हणतात सत्य शिवाचा अवतार आणि बाळूमामा संत थोर. असा माझा बाळूमामा संत थोर आहे. या संतांच्या दारात आल्याला भक्त कधीच विनमुख जात नाही. माझ्या बाळूमामाने अनेक जणांचे नवस पूर्ण केले हे ध्यानात ठेवा. पण माझ्या बाळूमामाच्या दरबारात येत असताना अहंकार अभिमान दूर करून यायचा, तरच माझा बाळूमामा पावतो हे ध्यानात ठेवा. मी बडा म्हणून झालो तर बाळूमामा कधीच पावणार नाही, ध्यानात ठेवा. बाळूमामा हा देव, बाळूमामा हा संत सामान्य लोकांचा आहे, सामान्य लोकांचा. हे बघा माझ्या भगवान शंकराचा 11वा अवतार भगवान बजरंगबली हनुमंतरायाचा अवतार. गाव गावी माझ्या मारुतीरायाचे मंदिर आहेत दादा. भाऊ अण्णा हे ध्यानात ठेवा, एक दिवस असा येईल प्रत्येक गावामध्ये माझ्या बाळूमामाचं एक मंदिर राहील. प्रत्येक गावामध्ये गाव मंदिर. ऐका भोळा बाबडा झाला, हे बाळूमामा मला हे होऊ दे ते होऊ दे, कसलाही नवस होते पावतो. चमत्काराला नमस्कार आहे महाराज. सामान्य लोकांचा माझ्या बाळूमामाने अवतार घेतलाय हो. ऐका अनेक संतांना नामस्मरण करावं लागतं, देवाचं नामस्मरण करावं लागतं. देवाचं नामस्मरण केल्यानंतर तो देव फळ देतो. पण माझ्या बाळूमामानं नामस्मरण माझं कधी करा असं कधी सांगितलं नाही. अरे तुम्हाला जर संकट पडलं हातात दगड घ्या, दगड. ए बाळूमामा माझ्यावर संकट आहे, माझं संकट सोडव. 100% संकट सोडणार माझा बाळूमामा आहे. सज्जन हो माय बापा, संत महात्मेचा हे जे प्रचार आहे, हे जे कार्य आहे, या संत महात्म्याने जे कार्य केलेलं आहे हे देवाला जमलं नाही बापू महाराज, नाही जमलं देवाला. ऐका प्रमोद महाराज माझे नारद वाल्या कोळ्याला भेटला, परिणाम वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि प्रभू रामचंद्र भेटला असता एका बाणात मारून टाकला असता. वाल्याचा वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी करण्याची ताकद संत महात्म्यामध्ये आहे, देवामध्ये नाही. म्हणून ते देव संत महात्म्यांची सेवा करतात आणि त्या संत महात्म्यांच्या संगतीमध्ये राहतात. का जे मी कार्य करू शकलो नाही ते माझे संत महात्मे करू शकतात. म्हणून संतांचं सुख माझ्या देवाला वाटते. बघा महाराज, संतांचे सुख झाले या देवानं म्हणून सेवा करीत यांची. ऐका अशी संतांची ताकद आहे. आणि या बाळूमामाच्या दरबारामध्ये सेवेला किंमत आहे. तुम्ही कसलीही सेवा करा, सतया उचलायची करा, जीव वाढायची करा, पालखी पुढी नाचायची करा, ही एक सेवा आहे. हे महाराज आनंद माझ्या बाळूमामाला होतोय. का माझ्या भगवान शंकराने विचार केलाय. का विचार केला? पहिला अवतार माझा निवृत्तीनाथ म्हणून झालाय, पण मला काही करता आलं नाही. काय केलं निवृत्तीनाथानं? फक्त माझ्या ज्ञानोबरायला ज्ञान दिले, बाकी काहीच केलं नाही. म्हणून माझ्या भगवान शंकराला वाटलं की आपण बाळूमामा या रूपाने प्रकट व्हावं आणि सामान्य 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 लोकांची सेवा करावी, आड अडचणी भागवाव्या, सामान्य लोकांचा उद्धार करावा. म्हणून महाराज माझ्या बाळूमामा
ऐका आमचे दास महाराज म्हणतात माझ्या बाळूमामाचा अवतार आत्मापूर मध्ये झाला, समाधी स्थापन तिथं झाली, पण आकोळ या गावामध्ये सामान्य 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 धनगराच्या पुढे अवतार झालाय। सात्विक धनगर होता तो, माझ्या भगवान विठ्ठलाचा परमभक्त होता तो। संत हे कोणाच्या पोटी अवतार घेत नाहीत हे ध्यानात ठेवा। मायाप्पा अरभावे यांच्या पोटी व त्यांची पत्नी सुंदराबाई यांच्या पोटी माझ्या जगद्गुरु बाळूमामांचा अवतार झालाय। उग कुणालाही माझ्या पोटी देव जन्माला यावा अशी इच्छा तरी केली तर होत नाही, त्याला पवित्र कुस लागते, पवित्र कुळ लागतं, पवित्र हे ध्यानात ठेवा। अकोळ या गावामध्ये माझ्या बाळूमामाने अवतार घेतला। बोला 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 बाळूमामाच्या नावानं, भोळे बाबाच्या नावानं, अर्चितनाथाच्या नावानं, विठ्ठल बिरदेवाच्या नावानं, राजाच्या नावानं। ऐका पवित्र या बाळूमामाच्या दरबारामध्ये आलेले भक्त आहेत महाराज। ऐका माझ्या भगवान शंकराचं आणखीन एक कार्य होतं दादा। काय कार्य होतं ऐका। ही जी रात्र आहे ह्याला एक देवता म्हणतात बर का, देवता म्हणतात। ही रात्र आहे, ही कसली रात्र आहे? अंधारी रात्र म्हणतात आपण, ती दिवी आहे। ती दिवी एक दिवशी भगवान शंकराच्या समोर आलेली आहे। थोडस लक्ष द्या माझ्याकडं। भगवान शंकराच्या समोर आले, हे भोलेनाथा हे जग तुम्ही निर्माण केले, तुम्ही ब्रह्मस्वरूप आहेत, जग निर्माण केलंय, पण मला हे काळा कलर दिलाय, रात्रीच्याला कोणी काम करत नाहीत आणि माझं असं सूर्यासारखं तेज कधी चमकावं सांगा। त्यावेळेस माझ्या भगवान शंकरानं त्या देवीला वरदान दिले दादा, एवढं ध्यानात ठेवा बर का। वरदान दिलं, हे माते तुझा मी अपमान कधीच करू शकत नाही, तुझी इच्छा पूर्ण करतो। तुला एक काम करावं लागल, त्या मृत्यू लोकांमध्ये जावं लागल आणि तिथं अवतार धारण करावं लागल महाराज। ही काळी रात्र असल्यामुळं तिनं अवतार कशाचा धारण केला तर मेंढीचा अवतार धारण केला। तिनं मेंढीचा अवतार धारण केला आणि भगवान शंकराला पस्तावा झाला। आता भगवान शंकर म्हणले ही मेंढीचा अवतार घेतला पण हे चुकीचा घेतला का, ते मी काय सांगितलं होतं, मी तुला तेजस्वी करीन, पण अवतार कशात झालाय ती परत आली। माता भोलेनाथा माझ्याकडून चूक झाली, मी काय करू, तुला हळद आपण त्याला काय म्हणतो, हळकुंड, हा असे बोलत जा तुम्ही, हळकुंड या रूपाने तू काय कर जमिनीमध्ये राहा। आणि मग महाराज माझ्या भगवान शंकराने आशीर्वाद दिला, हळकुंड या रूपाने ती देवी महाराज प्रगट झाली। आपण त्याला हळद म्हणतो। आणि प्रगट होते वेळेस माझ्या भगवान शंकरानं सांगितलं तुला इतकं पिवळं करेल, इतकं पिवळं करेल की सोन्यापेक्षा जास्त पिवळं करेल, म्हणून ही पिवळी हळद आहे। आणि पिवळी हळद, इडी हळद नाही बरं, पिवळी हळद, आणि पिवळी हळद इतकी कामाला येईल की जखमी झाल्यावर हातावर चोळावं लागते, जखम झाल्यावर। लग्नामध्ये बी चुळी तितकी चुळतीत का नाही का, लग्न झाल्यावर जखम होणार आहे म्हणून तुला बायको ठेकाटानं हाणणार आहे म्हणून आधीच चुळून देते, पुन्हा मारणार। ही हळदच आहे, चोळावंच लागते, त्याला काय म्हणतात हळदीचा कार्यक्रम म्हणतात। तेव्हा ते ओरी जखम होणार आहे म्हणून ते वरदान देऊन टाकलंय। ती हळद इथं जन्माला आल्यानंतर त्यावेळेस माझ्या हळदीला माझ्या भगवान शंकरानं सांगितलंय तुझा इतका मी जे कार करीन की प्रत्येक देवाला कुंकू लावताना हळदी संग लावल्या जाईल। आणि महाराज इतका अजून जे कार करील की तुझं हळद, तुझी भस्म आपले तुझी हळद कपाळाला लावण्यासाठी मी 4 अवतार घेईल आणि तुझा अवतार मेंढीचा झालाय आणि तुझं बी रक्षण। तिरहंस चालल्या मेंढ्याला बावन खड्या, तिरहंस चालल्या मेंढ्याची बावन खड्या, तिरहंस चालल्या मेंढ्या बावन खड्या, तिरहंस चालल्या मेंढ्याची बावन खड्या।
काय प्रमाण देते पण चुकीचे देते महाराज मी प्रमाण म्हणलं असलं पण वरून गेले महाराज प्रमाण फिटल देते बघा किती मेंढ्या चारल्या तीन खंड्या वा मेंढ्या चारल्या महाराज किती माझ्या भगवान शंकरानं त्या हळदीला सांगितलं हळदी म्हणजे देवी हे ध्यानात ठेवा हळदीला सांगितलं काय तू जन्म घे मी 4 अवतार मी घेणार आहे आणि तुला म्हणून मी माझ्या कपाळाला धारण करणार आहे पहिला अवतार मला मल्हारी मार्तंडचा पहिला अवतार येळकोट जय मल्हार मल्हारी मार्तंड जय मल्हार अहम वाग्या स्वहम वाग्या प्रेम लगला वारी सावधूनी बदली लागा देव करा कैवारी वारी 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 माझ्या मल्हारीची 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 वारी इच्छा मुळीच पाहू नका इच्छा मुळीच पाहू नका पडाल नरकात वारी बोल बुजली ज्ञान बळी उजवा महाद्वारी उजवा महाद्वारी वारी वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारी देवाने अवतार घेतलाय लक्ष नाही का माझ्या मल्हारी देवाच्या हातामध्ये काठी आहे डोक्याला पागोटा आहे आणि खांद्यावर काय काळी घोंगडी पहिला अवतार चला दुसरा अवतार कर्नाटक मध्ये दादा माळा पाणी बिरापा म्हणून झाले बघा गुरु शिष्याचं नातं आहे माळा पाणी गुरापा माळापा बिरापा आपण ते म्हणतो बघा बिरदेवाच्या नावानं चांग भल आमचा आपा गुरुदेवाच्या नावानं चांग भल काय चलते आता बिरीदेव हे कर्नाटक मध्ये आहे ते देखील अवतार माझ्या भगवान शंकराचा आहे ऋषिया रूपात अवतार घेतलेला आहे कपाळाला महाराज हे भंडारा धारण केलेला आहे आणि हातामध्ये काटे आणि खांद्यावर कांबळी आहे मला ऐका किती झाले अवतार माहित नाहीत का तुला कशाला उभा केलं सांग की म्हणा तू ऐका 2 अवतार झाले आणि महाराज तिसरा अवतार आहे बघा हलशीत नाथ ह्या हलशीत नाथाने देखील काय केले मेंढ्याच राखल्या त्याचे लक्षण तुम्ही बघा फोटो हलशीत नाथ म्हणजे महाराज नवनाथामधला एक नाथ आहे ते हलशीतनाथ त्याने देखील भगवान शंकराचाच अवतार घेतलाय आणि 4थ्या क्रमांकाचा अवतार माझ्या बाळूमामाने घेतलाय माझ्या बाळूमामाचा अवतार ब्रह्मस्वरूप आहे कसा भगवान शंकर ब्रह्मस्वरूप असल्यामुळं तेच ब्रह्मस्वरूप अवतार घेतला नामदेव ब्रह्ममूर्ती ब्रह्ममूर्ती संता जगी अवताराले जगी अवताराले ब्रह्ममूर्ती संता जगी अवताराले ब्रह्ममूर्ती संता जगी अवताराले मुद्रावयाने दीनजना मुद्रावयाने
अभंगाच्या पहिल्या चरणात माझे नामदेव महाराज म्हणतात, ब्रह्मस्वरूप असणारे संत ह्या जगामध्ये अवतीर्ण झाले. तेंबडे महाराज ऐका, ब्रह्मस्वरूप ह्या जगात अवतीर्ण झाले, पण कशासाठी? उदरावया आले दीनजना. दीनजनाचा उद्धार म्हणजे सामान्य लोकांचा उद्धार केलाय. आता माझ्या बाळू मामाने किती किती जणांचा उद्धार केलाय. माझ्या बाळू मामाने महाराज अकोळ या गावामध्ये अवतार घेतला आणि अवतार घेतल्यानंतर दीन जनाचा म्हणजे सामान्य लोकांचा महाराज उद्धार करू लागले. कसा उद्धार करू लागले ऐका. सज्जन आहो माय बापा, माझ्या बाळू मामानं इतक्या सामान्य लोकांचा उद्धार केला की बघायचं गरज नाही. आदमापूरचे पाटील घोगरे साहेब, आदमापूरचे पाटील माझ्या बाळू मामाकडे आले आणि सांगितलं, मामा दरवर्षी मला 10 पोते 15 पोते ज्वारी होती, पण मला ह्या वर्षी ज्वारी झाली नाही. हो झाली नाही. माझा कुटुंब खूप मोठा आहे. माझं कुटुंब, मी काय करायचं? माझ्या बाळूमामाने सांगितलं, ए पाटला, अरे सुकळीच्या, अरे कशाला घाबरतो तू? आलो ना माझ्याकडं, घाबरू नको. तुझं ते मळीयंत्र कधी आणायचं सांग. मामा उद्याच आणायचंय. उद्या नको आणू. मग ऐका, माझे बाळू मामा चुमटभर भंडारा दिलाय दादा, आणि खळ्यामध्ये टाकला भंडारा. पाटलाला वाटलं होतं 8च पोते ज्वारी होईल. महाराज 35 पोते ज्वारीचे भरले, 35 पोते. आणि मग महाराज माझे बाळू मामा झाडाखाली भाकर खात बसले. भाकर खात बसले असताना पाटील धावत आला, बाळू मामा तुम्ही मला पावला तो, तुमच्या भंडाऱ्यानं मला 35 पोते ज्वारी झाली आणि मला 8 बी पोते होते का नाही की असं वाटलं. मामा खरंच तुम्ही खूप दयाळू आहेत महाराज, दयावंत थोर माझा बाळू मामा. आणि भक्ताची या कामा धावत हे विकास महाराजाचे प्रमाण आहेत. बरं विठ्ठल हे पाटला, अरे नशिबातलं कोण नेलंय असे माझे बाळू मामाचे. आलास बस तुला जीव घालतो. मग पाटील म्हणला, मामा तुमच्यापेक्षा भाकर नाही दुडी नाही, तुम्ही कसे जीव घालणार? माझ्या बाळू मामाने सांगितलं तेवढं कर, आगाव जास्त बोल नको. ते बसलं बिचार पाटील जेवायला, आणि माझ्या बाळू मामाने हातात असा हात केला की दुलडी आली. आणि दुलडी आल्याबरोबर असा दुलडीत हात घातला, एक भाकर वरी आली. त्याच्यावर त्याला झुणका भाकर म्हणतात बघा, ती झुणका भाकर आली आणि पाटलाला जीव घातलं. तो भक्त इतकं आनंदी झाला महाराज. खरं माझं परमभाग्य आहे, माझ्या शेतामध्ये बाळू मामा आल्यामुळं मला किती जेवारी झाली. तो आनंदाने काय म्हणला महाराज, चांग भलं रे चांग भलं बाळू मामाचं, चांग भलं चांग भलं रे चांग भलं बाळू मामाचं, चांग भलं चांग भलं बाळू मामाचं, चांग भलं चांग भलं चांग भलं बाळू मामाचं, चांग भलं बाळू मामाचं, चांग भलं बाळू मामाचं, चांग भलं चांग भलं चांग भलं
इतका आनंद झाला आणि ते बंकापुरातले लोक म्हणाले महाराज कशाचं काय एवढा संत मोठा आमच्या गावाला आला आमच्या गावाचं परम भाग्य महाराज बाळू मामा आलाय राखणीला सोन्याचं घुंगरू गोपनीला बाळू मामा आलाय राखणीला सोन्याचं घुंगरू गोपनीला सोन्याचं घुंगरू गोपनीला बंकापुरामध्ये लोक आनंदित झाले आमच्या गावात बाळू मामाचं आगमन झालंय आणि तिथे एक चमत्कार घडलाय तिथल्या गावातला एक 11 वर्षाचा मुलगा मृत्यू पावलाय आणि माझ्या बाळू मामाने त्याला जिवंत केले शॉर्टकट करून टाकतो का माझ्या संत महात्म्याचे वाक्य खोटे होतील म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं काय माझे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे खरे झाले आणि एका बोले संताशिवाय मेले माणूस जितो विटवील वेळ काळात एक राशील माझ्या बाळू मामाने जिवंत माणूस केला जसे आदमापुरामध्ये नाचत होते तसे त्या ठिकाणी नाचत होते आदमापुरामध्ये भक्त कसे नाचत होते थाप टाका विठ्ठल विठ्ठल आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो सांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो सांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो सांज ढोल वाजतो मामाचा छबिना महाराज निष्ठावंतपणे माझ्या बाळूमामाची सेवा करा झालेली सेवा सर्वांच्या चरणी विनम्र करतो संत बाळूमामाच्या चरणी विनम्र करतो काही बोलता बोलता वाकडा तिकडा शब्द गेला असेल तर माफ करा ना तरी बालक बोबडा बोले काय विचुका ते जपावले वाकुडे ते गोडे लेकोराचे बोल करी ते नवल माय बाप पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे म्हणून महाराज सर्वांच्या चरणी माझा माता विनम्र करून माझ्या सेवेला थांबतो ज्ञानेश्वर